छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाविरोधात पिंपळगाव बसवंतमध्ये तीव्र निषेध. टिपू सुलतानाशी तुलना केल्याच्या वक्तव्यावरून आंदोलन, पुतळा दहन, पोलीस ठाण्यात निवेदन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपळगाव बसवंत येथे समस्त हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. या वक्तव्यामुळे ऐतिहासिक तथ्यांचे विकृतीकरण होत असून महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे दक्षिणेतला औरंगजेब कोण असेल तर तो टिपू सुलतान असेल असं ज्याला म्हटलं जातं, अशाची तुलना आमचं अखंड विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जर कोणी करत असेल तर अशा औरंगजेबाच्या ज्या अवलादी आहेत या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन काय सपकाळ याचा मी पिंपळगाव शहरातील सर्व हिंदू नागरिकांच्या वतीने जाहीर असा निषेध या ठिकाणी करतो. छत्रपती शिवाजी महाराज की. कोणासोबत जातीवाद करत नाही, भाषावाद करत नाही, राज्यवाद करत नाही. बाबासाहेबांची आम्हाला शिकवण आहे का तुम्ही संघटित राहा आणि कोणाच्यावर अन्याय होत असणार तर त्या अन्यायावर आवाज उचला. ही शिकवण आम्ही करून इथे सगळे एकत्र झालेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तुमचे आमचेच नाही तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे आणि अशा आराध्य दैवताची बरोबरी करण्यासाठी हा कोण सत्कार बित्कार कोण आहे त्याला आम्ही मानत नाही आणि हा टिपू सुलतानची बरोबरी करतोय महाराजांबरोबर. हे आम्ही कधीच खपवून घेतले जाणार नाही. सर्वांना माहिती आहे परवा त्या ठिकाणी मालेगावमध्ये संविधानाच्या आधारावर निवडून आलेले उपमहापौर त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून टाकतात, जे महापुरुष त्या ठिकाणी होते त्याचा फोटो काढून टाकतात आणि त्या ठिकाणी टिपू सुलतान सारख्या पूरकर्माचा फोटो लावतात आणि एवढं होऊन थांबत नाहीत. तर एक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतो की त्या पूरकर्मा टिपू सुलतान याला छत्रपती शिवाजी महाराजांचं समकक्ष मानलं पाहिजे. अरे हाड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची देखील सर टिपू सुलतानला येऊ शकत नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शत्रूंच्या स्त्रियांना देखील आदराचं स्थान होतं. शत्रूंच्या स्त्रियांना देखील कोणाची हात लावण्याची हिंमत नव्हती. त्याची तुलना तुम्ही हजारो स्त्रियांना पाठवणाऱ्या त्या टिपू सुलतान बरोबर करतात. तुमच्या जिंदगीवर आंदोलकांनी निफाड फाट्यावर एकत्र येत हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवाजी महाराजांचा अवमान चालणार नाही अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान पुतळा दहन सुरू असताना जवळील इमारतीच्या छतावरून एक युवक व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे आंदोलकांच्या निदर्शनास आले. संबंधित युवक मुस्लिम समाजातील असल्याचा आरोप करत काहीच आंदोलकांनी त्याला खाली आणून मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. युवकाला ताब्यात घेऊन त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या आंदोलकांनी पोलिसांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला. पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन सादर करत संबंधित युवकांनी व्हिडिओ का काढला याची सखोल चौकशी करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली. आपल्या आंदोलनाचा व्हिडिओ शूटिंग काही जिहादी प्रवृत्तीचे लोक करत होते. त्या व्यक्तीला पकडण्यात आलेलं आहे. पोलीस स्टेशन मध्ये त्याला घेऊन आलेले आहेत. मला एकच
मला एकच प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा आहे की अशा पद्धतीचं शूटिंग करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय तो त्याची दखल पोलिसांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अशा प्रकारचे व्हिडिओ काढून ते व्हिडिओ सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट केले जातात आणि काही कार्यकर्ते टार्गेट करून आमच्या कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी धमक्या येतात. अशा प्रकारचं जर वातावरण या पिंपळगाव मध्ये कोणी खराब करत असेल तर माझी आपल्या सर्वांच्या वतीने पोलिसांना विनंती आहे की त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे. दुसरी गोष्ट, अशा लोकांचा जो व्यवसाय तिथे आमच्या जीवावर तो चालवतोय ना, तो व्यवसाय देखील त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे. अशी जिहादी कीड पिंपळगाव मध्ये दिसता कामा नये अशीच मागणी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने पोलिसांना करणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.